काल आता जी डफरीनमध्ये आपल्या जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये आता शासनाने जे चौकशीचे आदेश दिलेले आहेत, या पार्श्वभूमीवर ज्या कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं ज्याचा स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आपला आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधींना आपण नागपूर येथून बोलवलं आणि आज ते प्रतिनिधी पण आलेले आहेत. आम्ही त्यांना पण विचारणा मी करतो आहे. आणि जी शासनाने 7 मेंबर्सची जी कमिटी बनवलेली आहे, ज्यामध्ये एम्सचे पण डॉक्टर आपण घेतलेले आहेत, तर त्या डॉक्टरांची कमिटी आणि ती सगळी जी कमिशनर साहेबांची जी कमिटी आहे ती उद्या भेट देणार आहे. त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज मी स्वतः इथे पुन्हा येऊन भेट दिलेली आहे आणि ते जे कंपनीचे जे टेक्निशियन आहेत त्यांना मी प्रश्न विचारले. आमचे जे इथे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी सगळ्या आमच्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनची तपासणी केली, ते पण त्यांचं मत आमच्यापुढे मांडत आहेत. आणि आता कंपनी जे की याच्यामध्ये ज्या कंपनीच्या त्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्यांना पण आम्ही विचारणा करून त्यांचे मत आम्हाला रायटिंगमध्ये द्यायला सांगितलेलं आहे. आणि त्यांना उद्या कमिटीसमोरही समक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून जे काही आमच्या कमिटीचे पण प्रश्न या सर्व्हिस प्रोव्हायडरला म्हणजे या व्हेंटिलेटर कंपनीला असतील तर ते त्यांनी ते सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी. आणि जसं शासनाने आदेशित केलं आहे त्या पद्धतीने 7 दिवसाच्या आत ही कमिटी त्या ठिकाणी आपला अभिप्राय देईल आणि त्या अभिप्रायामध्ये मग जर कंपनीची चूक आढळली तर कंपनीवर, कर्मचाऱ्यांची चूक आढळली कर्मचाऱ्यांवर, फायर सेफ्टी ज्याची कोणाची चूक त्याच्यामध्ये आढळेल त्याच्यावर आपण कठोर कारवाई करणार आहे, एवढं निश्चित या ठिकाणी मी सांगतो. प्रथमदर्शनी त्याची पद्धत आपण कृपया थोडं समजून घ्या की आपले जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना हे कल्पना होती की आपलं 21 ऑगस्ट रोजी आपले फायर ऑडिटचे संपणार आहे. तर त्यांनी जून महिन्यामध्येच पत्र दिलं होतं PWD इलेक्ट्रिकलला की बाबा आमचं हे संपणार आहे तर तुम्ही आता नव्याने आम्हाला फायर ऑडिट करून द्या. तर त्या PWD इलेक्ट्रिकल असं पत्र जेव्हा प्राप्त होतं त्यांना कुठल्या एजन्सीकडून, त्याच्यानंतर ते एका थर्ड पार्टीची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करत असतात आणि ती थर्ड पार्टी या अशा स्पॉटला व्हिजिट करून त्यांचा अभिप्राय देते आणि त्या अभिप्रायाच्या आधारावर मग PWD इलेक्ट्रिकल किंवा ही जी संबंधित संस्था आहे ती आपले जे महापालिकेचे फायर ऑफिसर त्यांच्याकडे फायनलसाठी अप्लाय करत. तर अशी ही प्रोसिजर आहे. तर याच्यामध्ये PWD इलेक्ट्रिकलनी पण ते अपॉइंटमेंट केली होती, त्यांनी व्हिजिट्स पण इथे केलेले आहेत. त्यांचा अंतिम अहवाल येणं बाकी होतं. त्या अंतिम अहवाल घेऊन मग आपले जे महापालिकेचे फायर ऑफिसर आहेत ते त्याच्या आधारे त्यांचा अहवाल देणार होते. पण आपण हे पण कृपया लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की 21 ऑगस्ट म्हणजे अगदी 3-4 दिवसापूर्वीपर्यंतच पूर्वीच ती संपलेली आहे. त्यामुळं ते प्रक्रियेमध्येच होतं. असं PWD इलेक्ट्रिकलकडून आणखी त्याला गती देऊ शकलो असतो, त्याचा आम्ही प्रोटोकॉल सेट करू. पण त्यांनी अपॉइंटमेंट तर केलेली होती आणि त्या कंपनीचे व्हिजिट पण या ठिकाणी झाले. तेच मी सांगतो आपल्याला 21 तारीख लास्ट डेट होती, म्हणूनच सिव्हिल सर्जनांनी जूनमध्येच त्याचं पत्र दिलं होतं आणि जूनमध्ये पत्र दिल्यावर साधारणतः 1-1.5 महिना हा PWD इलेक्ट्रिकलला मिळाला. तेवढ्या कालावधीत ते क्लिअर होऊन जायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या जी कंपनी त्यांनी अपॉइंट केली होती इथे क्लिअरन्स देण्यासाठी त्यांच्या इथं व्हिजिट झालेल्या आहेत आणि तो जो रिपोर्टचाच फक्त अहवाल त्यांचा त्या ठिकाणी बाकी होता. मी जसं आपल्याला सांगितलं की ह्या ही जी अतिशय दुर्दैवी घटना घडली याच्यातून जे मल्टिपल आपल्याला लर्निंग्स घ्यायच्या आहेत त्याच्यात हे पण आहे की जेव्हा कुठलीही एजन्सी असं अप्लाय करते ते 15 दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे तपासणी होऊन त्यांना फायनल सर्टिफिकेट इश्यू होईल अशा पद्धतीची आपण SOP त्या ठिकाणी बनवतो आहे. आजही आम्ही त्या अनुषंगाने सगळे महापालिकेचे अधिकारी, PWD इलेक्ट्रिकल, त्यांचे जे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता सगळ्यांची बैठक घेऊन आम्ही एक पूर्ण जिल्ह्याभरातच हा प्लॅन त्या ठिकाणी बनवतो आहे. कमिटीमध्ये कोणते सदस्य आहेत? कमिटीमध्ये कमिशनर साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आहे. त्याच्यानंतर एम्सचे एक त्याच्यामध्ये डॉक्टर आपण घेतलेले आहेत आणि इतर 5 सदस्य त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आरोग्य क्षेत्रातले वेगवेगळे एक्सपर्ट त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. सर, चीफ इंजिनियर्स पण आहेत. काही कर्मचारी आहेत महिलांना, त्यांच्यात काही आपसी वाद चालू आहे गेल्या काही महिन्यापासून, त्याच्यामुळे तर काही एकदा रिपीट करा प्रश्न आपला. NRHMचे काही कर्मचारी आहे कंत्राटी आणि इथल्या काही स्थायी जे कर्मचारी आहेत त्यांच्यात आपसी वाद चालू आहे. त्या वादाचं काही नाही, आता आपल्याला प्रथमदर्शनी सगळे NRHMचे कर्मचारी होते ड्युटीवर, ते सांगतो आपल्याला. प्रथमदर्शनी जी माहिती आपण घेतली तर इनफॅक्ट जे ड्युटीवर होते आपले सगळे कर्मचारी त्यांनी जीवाची बाजी लावून आपले जे 39 पैकी 36 बालक आहेत ते त्यांनी बाहेर काढले. त्यामुळं असा काही वाद आहे वगैरे अशातलं काही, पण तरी मी माहिती घेईल त्याच्यामध्ये. सर, मृतांच्या पालकांनी CCTV फुटेजची जी आहे ती मागणी केलेली आहे, कशा प्रकारे आपण त्या मागणीची पूर्तता करणार? नाही, आता CCTV फुटेज हे आम्ही पण घेतो आहे. आम्ही पण ते तशा सिव्हिल सर्जनला सूचना दिलेल्या आहेत. कारण जसं आता आपण काही शंका व्यक्त करत आहेत की किती लोक ड्युटीवर होते, किती वेळात त्यांनी रिस्पॉन्ड केलं, ह्या पण गोष्टी सगळं पाहणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी कमिटी आता नेमलेली आहे
तीसुद्धा कमिटी या सगळ्या CCTV फुटेजचा अभ्यास करणार आहे. 7 दिवसात जो त्यांचा रिपोर्ट देणार आहे त्याच्यात त्या CCTV फुटेजच्या आधारे ते त्यांचे ऑब्झर्वेशन्स देतील. त्यामुळे मी सिव्हिल सर्जन यांना सूचना दिलेली आहे की ते सगळे CCTV फुटेज आहेत आम्हाला एक मागच्या आठवड्याभराचे साधारणतः तर ते आम्हाला त्यांनी द्यावे अशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहेत. शेलर कंपनीकडून जे व्हेंटिलेटर घेण्यात आलेले आहे या अगोदर सुद्धा 2022-23ला ही घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याच कंपनीकडून ही घेतले जातात. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याचे टेक्निकल काय इश्यूज आहे यावर किंवा त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं यासाठी मी तेच आपल्याला सांगतोय की आता शिलर कंपनी ज्या कंपनीचं व्हेंटिलेटर स्फोट झाल्याचा आपला प्राथमिक अंदाज आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी आपण आता बोलवले आहेत. त्यांच्या माहितीनुसार पूर्ण राज्यभरात साधारणतः एक 10,000 व्हेंटिलेटर त्यांचे कार्यरत आहेत. त्यामुळं हा सुरक्षेचा जो मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो आता जे कमिटी एक्सपर्टशी येत आहे ती या सगळ्या बाबींना डिटेलमध्ये तपासणार आहे. आमचे जे इथले इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी पण तपासणी केली ते पण त्यांचं मत देत आहेत. पण हे व्यापक स्वरूपातच कारण आता जसं डॉक्टरांशी मी चर्चा करत होतो आता त्यांचं या कंपनीच्या व्हेंटिलेटरसोबत काम करण्याला ते धजावणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत फीडबॅक दिसतो आहे. तर नक्कीच ह्या कंपनीचं जे 2022मध्ये पण घटना त्या ठिकाणी घडली होती आता ही जी आपली घटना घडलेली आहे तर या पार्श्वभूमीवर ते कमिटी जी आहे ते पूर्णपणे चौकशी करेल आणि त्याच्यातून निश्चितच त्या एकंदरीत कंपनीच्याही बाबतीत काही कमेंट ते नक्कीच करतील असं